आदरणीय स्थान सुदर्शन महाराज, काशीनाथ महाराज, आदिनाथ महाराज, बीडवरून आलेले माझे सिनियर साबळे साहेब, बीटी कुलकर्णी साहेब, वडले पाटांगण, गोसामीसकर साहेब, मनमोरे साहेब, भगत साहेब, एका दुसरं नाव चुकलं तर माफी मागतो, सर्व परिसरातून आलेले भक्तगण, मला कोणता विषय दिलेला नाही परंतु बोलायची संधी दिली म्हणतो. भगत बोडके साहेबांनी जो मार्ग पत्करलेला आहे की सर्वांना सुधारण्याचा, तो अतिशय खडतर आहे. मी त्याला तर उदाहरण देईन की महाभारतात दुर्योधनानं ते कांडवप्रस्थ दिलं होतं, नंतर ते पांडवांनी त्याचं इंद्रप्रस्थ केलं. अशा प्रकारचा अतिशय खडतर मार्ग आहे आम्ही वडलेला माणसं घडवण्याचा. कारण सध्याच्या भौतिक मोहमायात अध्यात्माकडे वळायला कोणाला वेळ नाही. बोडके साहेब इथंच इतकं कार्य करतात, याच्या दुप्पट आमच्या कोर्टात करतात. बोडके साहेबाचा सत्संग लाभावा म्हणून आम्ही जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस 5 मिनिटं पाहिजे बोडके साहेबापाशी जाऊन बसतो. त्याच्या मागचा आमचा असा उद्देश आहे की या माणसाच्या संगतीत राहिलं तर आपल्यात कुठंतरी आपलं काहीतरी बदल होईल, परिवर्तन होईल. मी लहानपणी हरिपाठ करत होतो, म्हणजे जप करीत होतो. आमच्या परिसरातला मी गडावरचा आहे त्याच्यामुळे सगळे पारायण करीत होतो. पुढं काळाच्या ओघात आणि थोडासा विसर पडला. परंतु मी गेल्या वर्षी शब्द दिला होता की या वर्षी मी लिहीन, नक्की लिहीन. परंतु बोडके साहेब आणि मित्र कंपनीने मला अध्यक्ष केलं आणि मला उठलं की कोण वारले ते अगोदर व्हॉट्सअपवर बघावं लागतं, कोणाची काही घटना घडली का ते बघावं लागतं. वेळ मिळाला नाही, पण मी माझं स्थान बोडके साहेबाला पुढच्या वर्षी हवाली करणार आहे, पुढच्या वर्षी नक्की लिहिणार. आता दुसरा विषय राहिला बोडके साहेबाचा, तर ते जिथं जातील तिथं माणसं घडवण्याचं काम करतात. साबळे साहेबांनी रेल्वेचं सांगितलं, रस्त्यानं जाताना जर वळण कुठे अँगल मध्ये नसलं तर त्याचं पण ते BNC ला पत्र लिहितात. असं ते या कुटुंबाची म्हणजे काहीतरी धन्यता असली पाहिजे, पूर्वजन्मीची पुण्य असली पाहिजे की ते तुमच्या परिसराला सुधारण्याचं, चांगल्या आणि अध्यात्माची जोड देण्याचं काम करतायत. मी संयोजकाला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. या ठिकाणी सगळे स्पर्धक आहेत, जे जिंकले त्यांना शुभेच्छा देतो, ज्यांनी प्रयत्न केला त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकलं याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.